स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. घमंडी आणि पैशाचा माज असलेल्या व्यक्तीचा अहंकार उतरवण्यासाठी शारीरिक ताकदीपेक्षा वैचारिक आणि वर्तणुकीतील बदल जास्त प्रभावी ठरतात. अशा माणसाला आरसा दाखवण्यासाठी सर्वात पहिला आणि प्रभावी उपाय म्हणजे शांतता. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या संपत्तीचे किंवा सत्तेचे प्रदर्शन करते तेव्हा आपण त्याला आवाजवी महत्व देणे थांबले पाहिजे. जोपर्यंत तुम्ही त्यांच्या श्रीमंतीने थक्क होता तोपर्यंतच त्यांचा माज टिकतो. ज्या क्षणी तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या स्वाभिमानाने जगू लागता त्या क्षणी त्यांच्या अहंकाराची इमारत ढासळू लागते. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे स्वतःची प्रगती. समोरच्याचा माज उतरायचा सर्वोत्तम मार्ग हा शब्दांनी भांडणे नसून स्वतःला एवढे यशस्वी बनवणे आहे की तुमची प्रगती पाहूनच त्याला आपली छोटी वृत्ती जाणू लागेल. लक्षात ठेवा, पैसा येतो आणि जातो पण स्वभाव हीच माणसाची खरी ओळख असते. पैशाच्या जोरावर माणसे विकत घेता येतात पण आदर आणि प्रेम कधीच विकत घेता येत नाही. जेव्हा अशा गर्विष्ठ माणसाला खरं संकट घेरतं आणि त्यांच्याकडे पैशाशिवाय मदतीला कोणीही उरलेले नसते तेव्हा त्याला आपल्या वागण्याची खरी किंमत कळते. तिसरा उपाय म्हणजे निसर्गाचा नियम लक्षात ठेवणे. वेळ ही कोणासाठीच थांबत नाही. आज ज्यांच्याकडे संपत्तीचा महापूर आहे उद्या तिथे दुष्काळ असू शकतो. त्यामुळे गर्विष्ठ माणसाची वाद घालण्यात आपली शक्ती वाया घालवण्यापेक्षा आपण आपल्या मूल्यावर ठाम राहावे. त्याला ही जाणीव करून द्यावी की स्मशानभूमी अशा लोकांनी भरलेली आहे ज्यांना वाटायचे की त्यांच्याशिवाय जगाचं पान हलणार नाही. शेवटी माणुसकी आणि नम्रता या समोर जगातील मोठ्या मोठ्या सत्ता आणि संपत्ती नतमस्तक होतात. जो जमिनीवर पाय ठेवून चालतो तोच वादळात टिकतो. टाकलेले झाड एका झटक्यात उधमळून पडतो. म्हणूनच गर्विष्ठ माणसाकडे पाहून संतापण्यापेक्षा त्यांच्या अज्ञानाची दया यायला हवी, कारण तो सोन्याच्या पिंजऱ्यात अडकलेला एक असा कैदी आहे ज्याने स्वतःलाच विसरले आहे. तुमची नम्रता आणि तुमचे यशच अशा लोकांचा माज उतरवण्यासाठी पुरेशी असते. खरं तर पैशाचा माज हा एखाद्या वाळवीसारखा असतो जो माणसाला आतून पोखरत जातो आणि त्याला याची जाणीव तेव्हाच होते जेव्हा सर्व काही उद्ध्वस्त झालेलं असतं. संपत्तीचा गर्व करणाऱ्याने एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की नशिबाचे चक्र फिरले की राजाचा भिकारी व्हायला वेळ लागत नाही. आज तुमच्या खिशात खुळखुळणारी नाणी उद्या कोणाच्या हातातील खेळणी असतील हे सांगता येत नाही. श्रीमंताचा माज दाखवणारे लोक विसरतात की ज्या मातीतून ते आले आहेत त्याच मातीत शेवटी मिसळायचे आहे. ज्या पैशाच्या जोरावर ते इतरांना तुच्छ लेखतात तो पैसा औषध देऊ शकतो पण आयुष्य नाही. तो नोकर देऊ शकतो पण निष्ठावान मित्र नाही. गर्विष्ठ माणसाचा माज उतरण्यासाठी त्यांच्याशी दोन हात करण्याची गरज नसते, कारण नियतीचा न्याय हा सर्वात मोठा असतो. जेव्हा काळ आपली लात मारतो तेव्हा कोणत्याही ब्रँड मधील बॅलन्स त्या धक्क्यापासून वाचू शकत नाही. जगाचा इतिहास साक्षी आहे की ज्यांनी आपल्या सत्तेचा आणि संपत्तीचा अहंकार केला त्यांचे नाव घेणार आज कोणी उरलं नाही. खरी ताकद ही संपत्तीत नसून तुमच्या शब्दातील गोडव्यात आणि वागण्यातील नम्रतेत असते. गर्व असणाऱ्या व्यक्तीला हे समजत नाही की तो ज्या शिखरावर उभा आहे तिथून पडल्यावर लागणारी जखम सर्वात खोल असते. माणसाने किती उंची गाठली तरी त्याचे पाय जमिनीवरच असले पाहिजेत, कारण आभाळाला गोसनी घालणाऱ्या पक्षाला विश्रांतीसाठी जमिनीवरच यावे लागते. ज्याला स्वतःच्या संपत्तीचा माज आहे त्याला हे सांगावे की तुझा बंगला, तुझी गाडी आणि तुझी प्रतिष्ठा हे सर्व तात्पुरतं आहे. कायमस्वरूपी राहणार आहे ती फक्त तुझी माणुसकी. जर तुमच्या वागण्याने कोणाचं मन दुखवत असेल आणि तुमच्या पैशाने कोणाचा अपमान होत असेल तर समजून जा की तुमच्या नाशाची सुरुवात झाली आहे. माज उतरण्यासाठी समोरच्याने काही करण्याची गरज नसते. अहंकाराचा स्वतःचा भारच इतका असतो की माणूस त्यातच दबून मरतो. त्यामुळे गर्विष्ठ लोकांशी लढण्यापेक्षा स्वतःच्या स्वाभिमानाने आणि आनंदाने जगणे हाच त्यांच्या अहंकारावरचा सर्वात मोठा प्रहार आहे. तुमचं शांत राहणं आणि सुखात जगणं हेच त्या गर्विष्ठ माणसाच्या मनातील अस्वस्थतेचे सर्वात मोठे कारण ठरते. पैशाचा आणि सत्याचा माज चढलेली माणसं अनेकदा विसरतात की ही दुनिया एका रंगमंचासारखी आहे जिथे पडदा पडला की राजा आणि शिपाई दोघांनाही एकाच पेटीत बंद व्हावं लागतं. ज्यांना आपल्या तिजोरीचा अहंकार आहे त्यांनी एकदा सरकारी दवाखान्यातील रांगा किंवा स्मशानातील शांतता बघायला हवी. तिथे गेल्यावर समजते की पैसा फक्त सुविधा विकत घेऊ शकतो, नशिबातले लेख नाही. अहंकार हा त्या फुग्यासारखा असतो जो फुगत असताना खूप मोठा वाटतो पण एका छोटीशी टाचणी त्याला अस्त्रहीन करायला पुरेशी असते. त्यामुळे अशा लोकांचा माज उतरण्यासाठी सूड घेण्याची गरज नसते, कारण काळ स्वतः त्यांचा सर्वात मोठा हिशोब करत असतो. खरा श्रीमंत तो नाही ज्याच्याकडे अमाप संपत्ती आहे, तर खरा श्रीमंत तो आहे ज्याच्या दारातून कोणी रिकाम्या हाताने आणि दुखावलेल्या मनाने परत जात नाही. पैशाच्या धुंदीत जगणाऱ्यांना
हे कळत नाही की जेव्हा त्यांच्या आयुष्याची संध्याकाळ होईल तेव्हा त्यांना सोबत न्यायला नोटाची पुडकी नसतील, तर त्यांनी कमवलेली माणसं आणि केलेली पुण्याईची शिवदरीच कामी येईल. तुम्ही किती मोठे झाला तरी निसर्गापुढे तुमची हस्ती शून्य आहे. ज्या दिवशी निसर्ग आपला कोप दाखवतो त्या दिवशी सोन्याची इमले ही पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळतात. त्यामुळे ज्याला माज आहे त्याला त्याच्या जागात सोडून द्यावं. तुमची शांतता ही त्याला मिळणारी सर्वात मोठी शिक्षा आहे. जेव्हा तुम्ही त्यांच्या पैशाकडे डुकूनही बघत नाही तेव्हा त्यांच्या अहंकाराला सर्वात मोठी जखम होते. त्याला हे जाणून द्या की तुमची श्रीमंती तुझ्या घराच्या उंबरठ्यापर्यंत मर्यादित आहे. बाहेर तू सुद्धा एक सामान्य माणूस आहेस. आयुष्यात चढउतार हे येतच राहणार, पण जो पडतानाही आणि चढतानाही आपली नम्रता टिकून ठेवतो तोच खरा विजेता ठरतो. माज असलेल्या माणसाचा अंत हा नेहमी एकाकी असतो, कारण त्यांच्या संपत्तीवर प्रेम करणारे खूप असतात, पण त्यांच्यावर प्रेम करणारं कोणीच नसतं. हे सत्य जेव्हा त्याला उमजते तेव्हा त्यांचा सगळा माज आपोआप गळून पडतो. तुमचं प्रामाणिक आणि साधेपणाचं जगणं हेच अशा लोकांसाठी सर्वात प्रभावी चपराक आहे. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर माणसाचा माज हा केवळ त्याच्या अज्ञानाचं प्रदर्शन असतं. ज्याला वाटतं की पैसा हेच सर्वस्व आहे, तो खरं तर आयुष्यातल्या सर्वात मोठ्या सुखांना मुकलेला असतो. संपत्तीचा गर्व हा एखाद्या वाळवीच्या किल्ल्यासारखा असतो. तो समुद्राच्या एका लाटेत क्षणात वाहून जातो. ज्यांना आपल्या सत्तेची आणि संपत्तीची नशा चढली आहे त्यांनी समजून घेतलं पाहिजे की आज तुमच्या हाताखाली शेकडो लोक काम करत असतील, पण उद्या वेळ फिरली तर कोणी पाणी विचारायलाही जवळ उभं राहणार नाही. पैशाच्या माजाने माणसं अंधळी होतात. त्यांना समोरच्याची वेदना दिसत नाही आणि स्वतःची लायकी कळत नाही. पण लक्षात ठेवा, नियतीचा न्याय खूप निष्ठुर असतो. जो आज दुसऱ्याला तुच्छ लेखतो त्याला उद्या स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो. अहंकारी माणसाला वाटतं की त्याने सगळं जग विकत घेतलंय, पण तो हे विसरतो की तो स्वतःच्याच अहंकाराचा गुलाम झाला आहे. अशा माणसाचा माज उतरण्यासाठी कधी त्यांच्याशी वाद घालून स्वतःची पातळी खाली आणू नका. तुमचं मौन हे त्यांच्या अहंकारावर केलेलं सर्वात मोठं अस्त्र असतं. जेव्हा तुम्ही त्यांच्या श्रीमंतीचं प्रदर्शन पाहून प्रभावित होत नाही तेव्हा त्यांचा अहंकार आतून तिळतिळ तुटतो. त्यांनाही दाखवून द्या की तुमची किंमत तुमच्या चरित्रावर आहे, तुमच्या बँक बॅलन्सवर नाही. ज्या दिवशी माणसाला कळतं की अंतकाळी जाताना आपणाला खिस्सा नसतो त्या दिवशी त्यांचा सगळा माज जमिनीत गाडला जातो. श्रीमंती ही वाऱ्याच्या झुळकीसारखी असते. आज तुमच्याकडे आहे, उद्या ती दुसऱ्याकडे असेल, पण जो स्वभाव, जी नम्रता तुम्ही जपली आहे तीच तुमची खरी संपत्ती आहे. पैशाचा माज करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की ज्या हाताने तुम्ही आज इतरांचा अपमान करत आहात उद्या त्याच हाताने तुम्हाला मदतीसाठी कोणासमोर तरी झुकावं लागू शकतं. म्हणून माणसाने माज नाही तर माणुसकी कमवावी, कारण जेव्हा पैसा संपतो तेव्हा फक्त तुमचं वागणं आणि तुम्ही दिलेल्या आदराचं लोकांच्या स्मरणात राहतो. ताटमानेने जगणं महत्वाचं आहे, पण इतरांना वाकून जगण्यात कसलाच मोठेपणा नाही. खरा वागतो असतो जो आपल्या ताकदीचा वापर कोणालाही घाबरण्यासाठी नाही तर कोणाला तरी सावरण्यासाठी करतो. जो दुसऱ्याला मान देतो त्यालाच खऱ्या अर्थाने सन्मान मिळतो. बाकी माज दाखवणारे तर इतिहासाच्या पानात कधीच विरून गेले आहेत. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की हे जग खूप मोठं आहे आणि तुमचं आमचं अस्तित्व या अथांग विश्वात एका कणासारखं आहे. ज्या पैशाचा, सत्तेचा आणि रूपाचा आपण आज माज करतोय तो सगळा उसनवादीचा आहे. निसर्गाने तो आपल्याला काही काळासाठी दिलाय आणि तो कोणत्याही क्षणी परत घेतला जाऊ शकतो. गर्व करणाऱ्या माणसाला वाटतं की तो खूप उंचावर आहे, पण तो हे विसरतो की तो जितका उंच जातोय तितकाच तो जगाच्या नजरेत लहान होत जातोय. समसानाच्या बाहेर असलेल्या पाठीवरचं ते वाक्य नेहमी लक्षात ठेवावं. तुला काय वाटलं होतं, तू आल्याशिवाय जग थांबेल, बघ तुझ्या शिवाय सगळं काही व्यवस्थित चाललंय. माणसाचा माज उतरण्यासाठी काळाचा एक थप्पड पुरेसा असतो. आज जे तुमच्याकडे आहे त्यावर हक्क सांगणारे तुमच्या आधी हजारो झाले आणि तुमच्या नंतरही हजारो येतील. इथं कायमस्वरूपी कोणाचंच काही नसतं. जो माणूस विसरून पैशाच्या मागे धावतो आणि अहंकारात लोळतो त्याच्या वाटेला शेवटी फक्त एकटेपणा येतो. पण जो नम्र राहतो, जो दुसऱ्यांच्या डोळ्यातील आसावा पुसायला धावून जातो, तोच लोकांच्या हृदयात जिवंत राहतो. पैसा माणसाला मोठं करू शकतो, पण महान फक्त त्याचं चरित्र बनवतं. म्हणूनच माज करून स्वतःला श्रेष्ठ समजू नका, कारण ज्या मातीवर आज तुम्ही ताट मानेने चालत आहात उद्या त्याच मातीच्या खाली तुम्हाला शांत झोपायचं आहे. अहंकार सोडून द्या आणि प्रेमाने जगायला शिका, कारण ही वेळ, ही संपत्ती आणि हे शरीर कधी साथ सोडेल हे सांगता येत नाही. जाताना लोक तुमच्या संपत्तीची चर्चा नाही तर तुमच्या स्वभावाची आठवण काढतील.
असं आयुष्य जगा, माणुसकी जपा, कारण तीच खरी श्रीमंती आहे आणि तोच खरा विजय आहे. ज्याने स्वतःच्या अहंकाराला जिंकलं त्याने संपूर्ण जग जिंकलं. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. रामकृष्ण हरी. मला